माझे नाव सुभाष रामचंद्र देशमुख. मी राहणार पळी खुर्द, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आता हे जे जलसंधारणची कामं जी झालेत ना, याच्यापासून आमचा भरपूर फायदा झालेला आहे. कसा फायदा झाला की याच वर्षी झाली, याच्या अगोदर झाली तो पण काहीतरी तुटपुंजं काम झालं, पण यावर्षी इतका फायदा झाला आमचा की जे चर झाले ना, सराचं पाणी इथंच आडलं आणि त्याचा फायदा आम्हाला विहिरीला झाला. आज विहिरी आमच्या फुल भरलेले आहे आणि त्याच्यापासून आमचा फायदा बाकीच्या पिकाला होईल. इथून पाठीमागे आहे ना, जसं मला कळतंय ना, असं दुष्काळाची आज मी जवळजवळ 50 वर्षाचा आहे, 50 ते 55 वर्षाचा. इथून पाठीमागे मला कधीच उन्हाळ्यात पाणी नीट मिळालेलं नाही. टँकरने पाणी प्यावं लागत होतं आणि ती बी मारामारी, टँकरची सुद्धा पाणी पिण्याची मारामारी. भांडून आम्हाला टँकरने पाणी मिळावं लागत होतं. ते बी बळच मिळायचं. 1 टँकर किंवा 2, आमच्या गावाला लागत आहेत 5 टँकर, पण 1 किंवा 2 टँकर मी मिळायचे बळच. ते बी आज विहिरी जे भरलेलं आहे ना, त्याच्यामुळेच भरले परिस्थिती. आणि अशी कामं आहे ना भरपूर सर्व गावांसाठी व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. म्हणजे कोणचं समजा माझं गाव पळवू आहे, ठीक आहे, पण आमच्या पूर्ण पारनेर तालुका असो किंवा आमचा अहमदनगर जिल्हा असो किंवा दुष्काळी भागात कुठेही असो, पूर्ण कामं झाली पाहिजे असं आमची सर्वांची इच्छा आहे. शेती टिकवायची असेल तर त्याला पर्याय हाच, पाणी अडवणे, पाणी जिरवणे. मी तात्यासाहेब मुरलीधर देशमुख, मुक्काम पोस्ट पळे खुर्द, माजी सरपंच, ग्रामपंचायत पळे खुर्द. आमच्या गावामध्ये 15-16 मध्ये जलयुक्ताची कामं सुरू झाली. त्यामध्ये सिमेंट बांधारे, कंपाऊंड बंडिंग, सिस्टी यांची चांगली कामं झाली. त्यामुळे आमच्या गावचा पाणी साठ्यासाठी चांगला फायदा झाला. आणि आमच्या गावाला पिण्यासाठी गावाशेजारी खारा म्हणून एक नाला आहे, त्या नाल्याचा आम्ही लोकसभागृहातून गाळ काढण्याचं काम केलं. त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर पाणी साठा झाला आणि लोकांची पाण्याचे प्रश्न सुटलेला आहे. कारण की आमच्या गावाला 5 वर्षापासून टँकर चालू होता. आता आम्हाला टँकर लागणार नाही. हे सगळं जलयुक्ताचं हे कृषी खात्याचं श्रेय आहे सगळं. त्यात आम्हाला कृषी सहाय्यक मदने मॅडम, कृषी पर्यवेक्षक, कृषी फंड साहेब, मंडलाधिकारी गांगुटे साहेब, तालुका अधिकारी दरेकर साहेब, कृषी उपविभाग अधिकारी बोराळे साहेब यांची खूप 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 आम्हाला अशी मदत लाभली. त्याच्यामुळे सगळं आम्हाला कामं शक्य झाली. आम्ही पण त्यांना सगळ्या शेतकरी आमच्या गावच्या शेतकऱ्यांनी साथ दिली. त्यामुळं लोकसभातून कामं झाली, वडे उकारणे झाले, सिमेंट बंद झाले. त्याच्यामुळं आम्हाला, आणि विशेष म्हणजे माझ्या स्वतःच्या शेतात एक उंचावर विहीर आहे. 25 वर्षापूर्वी विहीर कधीच पाणी नव्हतं झालं, पण जलयुक्ताची कामं झाल्यामुळं ती विहीर आत्तापर्यंत हाताने पाणी घेता येईल इतक्या वर पाणी आलेलं आहे. त्याचा फायदा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि अशीच कामं नुसते पळे गावात नाही, सर्व तालुक्यात, पारनेर तालुक्यात, नगर जिल्ह्यात, अख्ख्या राज्यात व्हावा अशी आमची शेतकरी बांधवांची इच्छा आहे. मी ए.बी. गांगर्डे, मंडळ कृषी अधिकारी सुपा. आपल्या राज्य शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा जो फ्लॅगशिपचा प्रोग्राम आहे जलयुक्त शिवार अभियान, याच्यामध्ये या पळी खुर्द या गावाची 15-16 मध्ये निवड झालेली आहे. त्यानुसार आम्ही जो गावामध्ये पहिल्यांदा शिवार फेरी घेतली, त्यानुसार आपला जो वॉटर शेडचा कन्सेप्ट आहे, त्यानुसार टॉप टू बॉटम या पद्धतीने डीप सी सिटी, कंपार्टमेंट बंडिंग, त्याच्यानंतर गाळ काढण्याचे, खोलीकरणाचे आणि रुंदीकरणाची सगळी कामं घेतलेली आहेत. त्यानुसार ह्या गावामधली सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या सगळ्या कामामध्ये ह्या गावामधील पूर्ण सगळ्या ग्रामस्थांचा आम्हाला लोकसहभाग हा पूर्णपणे लाभलेला आहे. मग त्यामुळं ह्या गावातील पूर्ण सगळी कामं चांगल्या पद्धतीने झालेली आहेत.